इथे सकाळी उठून आधी बाहेरचा नजारा बघितला आणि नंतर घेतला ब्रश करायला, कारण आजकाल सकाळ सकाळी ना खूप जास्त भूक लागते. म्हणूनच पटकन ब्रश करून घेतला आणि केळी होती घरामध्ये तीच घेतली खायला, कारण नाश्ता बनवेपर्यंत ना दम नसता निघाला. खूपच जास्त भूक लागली होती. तोपर्यंत इथे आमच्या मॅडम सुद्धा उठून बसल्या होत्या. आता मस्त अशी कामे होतील दिवसभराची माझे. आता उठल्या उठल्याच घरामध्ये राडा घालायचं काम चालू झालं होतं मॅडमचं. मग मॅडमना बसवलं खुर्चीवर, म्हटलं इथं बसा, तोपर्यंत मी हातरून वगैरे काढून घेते. ती खेळत बसली होती, तोपर्यंत घरातली पटकन कामे करून आंघोळ करून घेतली दोघींनी. आणि मी आधी घेतला स्वयंपाक बनवायला, कारण घरातली कामे उरकता उरकता खूप जास्त उशीर होऊन जातो. आता इथे चिवताय तर कांद्याचं टोपलंच घेऊन बसली होती खेळत. हिला ना किती पण खेळणी द्या खेळायला, पण हिला ना कांदा आणि बटाट्यानंच खेळायला आवडतं. मी म्हंटल जाऊ दे बाबा, बसले कशानं तर खेळत, तेवढ्यामध्ये मी पटकन स्वयंपाक तर बनवून घेते. मग काय, घेतल्या सगळ्या चपात्या वगैरे बनवून आणि एक छोटीशी चिमणीसाठी पण चपाती बनवून घेतली. हो, आमच्या उंदराला सुद्धा चपाती आवडते बरं का. ती ना आवडीने खाते कोणती पण गोष्ट. आता मी ना आज इथे वांग्याची भाजी बनवली होती, जी ना खायला एक नंबर झाली होती. म्हणूनच ना या वांग्याची रेसिपी सुद्धा ना मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करते.